नमस्कार, मी संकेत आपला 23 मे 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा बघूयात आपला पहिला प्रश्न. अलीकडेच गोल्डन डॉम मिसाईल डिफेन्स शील्ड योजनेची घोषणा कोणी केलेली आहे? आता काय झालेलं आहे, युएसएनं घोषणा कशाची केलेली आहे? गोल्डन डॉम डिफेन्स सिस्टम किंवा शील्ड म्हणतात त्याला. गोल्डन डॉम डिफेन्स सिस्टम ह्याची काय केलेली आहे? घोषणा केलेली आहे. आणि हे काय आहे, बाकीचे जे डिफेन्स सिस्टम आहेत ना त्यापेक्षा हे काय असणार, जास्त पॉवरफुल असणार आहे. एवढंच आहे फक्त गोल्डन डॉम. आता आपल्याला तर माहीतच आहे. आयरन डॉम कोणाचं आहे? आयरन डॉम इस्रायलचं आहे. त्यानंतर S-400 कोणाचं आहे? S-400 रूसचं आहे. त्यानंतर थार्ड कोणाचं होतं? थार्ड हे US होतं थार्ड. पण आपलं कोणतं आहेत? आपलं समर एक आहेत, वशारोध एक आहे आणि आकाशतीर एक आहेत. 3 आहेत आपले, समर, वशारोध, आकाशतीर. हे काय करणार आहे? जास्त डिफेन्स असणार आहे, जास्त पॉवरफुल असणार आहे. आणि मेनली हे कशासाठी केलेलं असणार आहे? हे रूस आणि चायनाचे जे मिसाईल आहेत ना त्यांच्यासाठी हे बनवलं जाणार आहे. आणि याच्यासाठी घोषणा किती बिलियन डॉलरची केलेली आहे? 175 बिलियन डॉलरची काय केलेली आहे? घोषणा केलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा. कोणाचं आहे? USA हे तर कोण आहे? राष्ट्राध्यक्ष कोण? USA आपलं रिपब्लिक पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प किती नंबरचे प्रेसिडेंट आहेत? 47व्या नंबरचे. व्हाईस प्रेसिडेंट किती नंबरचे आहेत? 50व्या नंबरचे आहेत व्हाईस प्रेसिडेंट कोण आहेत? 50व्या नंबरचे जेडी वेन्स. एवढंच लक्षात ठेवा. कुठलं आपलं ॲन्सर काय झालं? USA. इस्रायलचं काय बघितलं आपण? आयरन डॉम. रशियाचं काय? S-400. चीनचं काय? HQ9. आपण हे आता लाहोरमधले जे त्यांची डिफेन्स सिस्टम होती पाकिस्तानची, ती कुठनं घेतलेली होती? HQ9च होती. ती कुठली होती? चायनाची होती. पुढलं हा प्रश्न बघा. अलीकडे 2025 सालासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? इंटरनॅशनल बुकर पुरस्कार अवॉर्ड हा कुठं दिला जातो? हा दिला जातो लंडनमध्ये. ह्याची सुरुवात कधीपासून झाली? ह्याची सुरुवात 2005 पासून सुरुवात झालेली आहे. 2005 पासून. बरोबर. हा कोणत्या लँग्वेजमध्ये हा कोणत्या बुकला दिला जातो? ज्या बुक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट आहेत. इंग्लिश ट्रान्सलेट बुकला दिला जातो. इंग्लिश ट्रान्सलेट बुक. आणि पब्लिकेशन कुठलं पाहिजे? एक तर UKचं पाहिजे किंवा आयर्लंडचं पब्लिकेशन पाहिजे. त्यासाठी बेनिफिट्स काय होतो? 50,000 पाऊंड भेटले जातात. बरोबर. तर आता काय झालेलं आहे, आपली इथली एक कन्नड शॉर्ट बुक होती, शॉर्ट स्टोरी बुक होती, लघु कहाणी पुस्तक होतं. ते कुणाचं होतं? ते बानू मुस्तफचं होतं. ह्यांनी काय लिहिलेलं आहे? लघु कहाणी. काय? बानू मुस्तफचं बुक आहे. कोणतं आहे? हार्ट लॅम्प. कोणत्या बुकला भेटलेला आहे इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2025? हा भेटलेला आहे हार्ट लॅम्पला भेटलेला आहे. हार्ट लॅम्प. हे कोणी लिहिलेलं आहे? हे लिहिलेलं भानू मुस्तफ. ह्या कोणत्या आहेत? कन्नड काय आहेत? वकील होतात. मुस्तफ ह्याने काय केलेले? ह्यामध्ये काय आहेत? शॉर्ट स्टोरी आहेत. कशाच्या? शॉर्ट स्टोरी आहेत. कशाच्या? ज्या पण मुस्लिम महिला असतात ना त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील किंवा त्यांच्या दररोज डेली हे असतील अत्याचार असतात. काय? मुस्लिम महिलावरील अत्याचार आहेत. मुस्लिम महिला अत्याचार. हे कोणत्या लँग्वेजमध्ये बुक आहे? हे आहे कन्नड लँग्वेजमध्ये. पण ह्याला कन्व्हर्जन कोणी केलं होतं इंग्लिशमध्ये? ते केलं होतं बीना दास. कोणी केलं होतं ते कन्व्हर्जन? दीपा बिस्त यांनी केलं होतं. दीपा बिस्त यांनी काय केलं होतं? त्याला कन्व्हर्जन केलं होतं. आणि काय आतापर्यंतची लघु कहाणीला भेटलेला इंटरनॅशनल बुकर पुरस्कार आहे. झालं. कोणाला भेटला आहे? भानू मुस्तफला भेटला आहे. कशासाठी? हार्ट लॅम्प भेटला आहे. काय आहेत? शॉर्ट स्टोरी आहेत. कशाच्या? मुस्लिम महिलावर होणाऱ्या अत्याचार. 30 वर्षाच्या कालखंडात मुस्लिम महिलावर होणारे अत्याचार असतात किंवा त्यांच्या दररोजचे जीवन कहाणी असतात. आणि ट्रान्सलेट कोणी केलेलं आहे? दीपा बिस्त यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. आता बघा, आपल्यातली पहिली महिला कोण आहे? भारतीय कोण आहे पहिला ज्याला इंटरनॅशनल पुरस्कार भेटला होता? तो 2022चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार कोणाला भेटला होता? गीतांजली स्त्रीला भेटला होता. गीतांजली स्त्री हिला भेटला होता. आणि कशासाठी भेटला होता? द टॉम ऑफ सँड रेत की समाधी ह्याच्यासाठी भेटला होता. आणि पाठीमागच्या वर्षीचा 2024 कोणाला भेटला होता? जेनी अर्बन बेकला भेटला होता. ही कुठली होती? जर्मनीची होती. आणि हिला कशासाठी भेटला होता? हिला भेटला होता कॅरोससाठी भेटला होता. हे काय झाला? इंटरनॅशनल बुकर पुरस्कार. नुसता बुकर पुरस्कार किंवा मॅन बुकर पुरस्कार हा काय असतो? बुकर पुरस्कार कोणाला भेटला होता? फर्स्ट भारतीय कोण आहेत? VS नायपॉल. आणि पहिली कोण आहे महिला? अरुंधती रॉय. VS नायपॉल ह्यांचं बुक कोणतं आहे? इन ए फ्री स्टेट. ह्यांची बुक कोणती आहे? द थिंग्स ऑफ स्मॉल गॉड.
हे काय ह्यांची बुक आहे इन अ फ्री स्टेट. आणि ह्यांची अरुंधती रॉय यांची एक अरुंधती रॉय ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांना काय भेटलं, बुकर पुरस्कार भेटला. 2024 बुकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? हा भेटलेला आहे सामंथा हार्वे. सामंथा हार्वे. आणि ह्यांना कशासाठी भेटलेला आहे? ह्यांना भेटलेला आहे ऑर्बिटल बुकसाठी भेटलेला आहे. सामंथा हार्वे यांना भेटलेला आहे. पुढला प्रश्न, तिसरा प्रश्न, अलीकडेच आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा केला जातो? आता काय झालेला, इंटरनॅशनल टी डे ह्याची घोषणा कधी झाली? 2019ला घोषणा झाली. आणि हा सेलिब्रेट कधी केला जातो? 21 मेला सेलिब्रेट केला जातो. ह्या वर्षीची थीम काय आहे? टी फॉर द बेटर लाईफ. टी फॉर बेटर लाईफ. आतंकवाद विरोधात दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तो पण 21 मेलाच केला जातो, आतंकवाद विरोधी दिवस. आणि त्यानंतर हॉनीबी दिवस कधी केलेला आहे सेलिब्रेट? हॉनीबी दिवस हा 20 मेला केला जातो. तर आपला ॲन्सर काय? 21 मे. काय केला जातो? टी दिवस. अजून 2 लक्षात ठेवा, हॉनीबी दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तो 20 मेला केला जातो. 21 मेला आतंकवाद विरोधात दिवस केला जातो. चौथा प्रश्न, कोणत्या लॅटिन अमेरिकन देशाने अलीकडे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला आहे? आता काय झालेलं आहे, चीनचा एक प्रोजेक्ट आहे चायना, कोणता आहे त्याला? BRI म्हणतो, बेल्ट रोड इनिशिएटिव्ह किंवा वन बेल्ट वन रोड, OBOR, वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह. हा कशासाठी आहे? चीनमध्ये जेवढं पण प्रोडक्शन होतं ना मालाचे, त्याला काय करायचं, त्याला युरोप आणि आफ्रिका, अमेरिका असेल ह्या खंडासोबत काय करायचं, लिंकिंग करायची. कशासाठी? मार्केटिंगसाठी, व्यापारासाठी. ह्यासाठी काय केलेलं आहे, चीननं एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे, त्यालाच काय म्हणतात? BRI प्रोजेक्ट म्हणतात, बेल्ट रोड इनिशिएटिव्ह. तर आता काय झालेलं आहे, लॅटिन अमेरिका. आता लॅटिन अमेरिका कशाला म्हणतात? ज्या सेंट्रल कंट्रीज आहेत, सेंट्रल अमेरिकन कंट्रीज आहेत, प्लस साऊथ अमेरिका आली ना, त्याला काय म्हणतात? लॅटिन अमेरिका म्हणतात. तर इथला एक देश आहे आता, त्याला काय म्हणतात? कोलंबो म्हणतात. कोलंबिया. कोणता देश आहे? कोलंबो नाही, कोलंबो ही तर कॅपिटल आहे. कोलंबिया हे कुठला? लॅटिन अमेरिकेतला एक देश आहे. त्यानं काय केलेलं आहे, ह्याच्यावर ह्या प्रोजेक्टच्या ह्याच्यावर ॲग्रीमेंटवर काय केलेलं आहे, साईन केलेलं आहे. तर कोलंबो कुठला आहे? ह्या लॅटिन अमेरिकेमधला आताचा फर्स्ट लॅटिन अमेरिकेमधला देश आहे. कोणता? कोलंबियाची राजधानी काय आहे? तुम्हाला आठवत असेल. आता बघा, कोलंबियाची कॅपिटल काय आहे? बोगोटा. हे तर एक ॲग्रीमेंट झाला होता. कशासाठी झाला होता? डॉल्फिनसाठी झाला होता, डॉल्फिन. आणि कधी झाला होता तो? 5 ऑक्टोबर 2009ला झाला होता, 5 ऑक्टोबर 2009. बोगोटा संरक्षणच कशासाठी आहे? हे डॉल्फिन संरक्षण आहे, डॉल्फिन. कॅपिटल काय आहे ह्याची? बोगोटा आहे, डॉल्फिन. आणि आपण 5 ऑक्टोबरलाच काय करतो, आपला नॅशनल डॉल्फिन डे दिवस सेलिब्रेट करतो, नॅशनल डॉल्फिन डे. 5वा प्रश्न बघा, गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? गुप्तचर विभागाला काय म्हणतात? इंटेलिजन्स ब्युरो म्हणतात, IB म्हणतो आपण तर, IB, इंटेलिजन्स ब्युरो. आता काय झालेलं आहे, ह्याची स्थापना कधी झालेली होती? 1887ला स्थापना झाली. पण IB नाव कधी दिलं? 1920ला नाव दिलं. आता ज्यावेळेस ही स्थापना झाली ना, तर 1968ला एक संस्था अजून स्थापन झाली, तिला काय म्हणतो? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, रॉची स्थापना झाली, बरोबर. आता काय झालं, पहिले हे काय काम करत होतं, देशाबाहेर आणि देशांतर्गत काम चालू होतं. पण आता काय झालं, ज्यावेळेस रॉ स्थापन झालं ना, रॉला सगळं एक्सटर्नल अफेअरचं काम दिलं. जे आपण एक्सटर्नल घडामोडी करत असतील बाहेरच्या, ते काम कोणाकडे आहे? रॉचं. आणि ज्या इंटरनल ज्या पण म्हणजे गोष्टी असतील ना, IBचं इंटरनल ज्या पण घटना असतील ना, ते कोण पाहतं सगळं? ते बघतं IB, इंटरनल थिंग्स. तर आता काय झालेलं आहे, हे जे हेड आहेत ना, IBचे जे हेड आहेत ना, IB हेड काय केलेलं आहे, त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. कोण आहेत ते? तपन कुमार डेका. ह्यांना काय केलेलं आहे, 1 वर्षासाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. कोणाला? तपन कुमार डेका यांना दिलेलं आहे. आणि कशासाठी दिले? जे आपण म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 पाकिस्तानी जे आतंकवादी ठिकाण होते ना, त्यांना आपण काय केलं? उडवलं होतं. पण त्याची माहिती कोणी दिली? ह्यांनी दिली. म्हणून त्यासाठी काय केलेलं आहे, तपन कुमार डेका ह्यांना काय केलेलं आहे, 1 वर्षासाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. BR गवई कोण आहेत? भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत. अजय कुमार कोण आहेत? UPSCचे अध्यक्ष आहेत. सूर्यकांत कोण आहेत? नालसाचे काय आहेत? नालसाचे काय केलेलं आहे? हेड अपॉइंट केलेलं आहे. 6वा प्रश्न बघा, जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 अलीकडेच कुठे सुरू झालेले आहे? आता काय म्हणतात? वर्ल्ड हायड्रोजन जागतिक हायड्रोजन शिखर समिट, वर्ल्ड हायड्रोजन समिट. हे कुठे चालू झालेलं आहे? 2025. हे कुठे चालू झालेलं आहे? हे झालेलं आहे रोटरडॅम कुठं आहे? नेदरलँडमध्ये.
रोटरडॅम कुठं आहे? नेदरलँडमध्ये. आणि ह्याचा उद्देश काय असतो? रिन्युएबल एनर्जीला काय करायचं? अक्षय ऊर्जा किंवा रिन्युएबल एनर्जीला काय करायचं? सपोर्ट करायचा. रिन्युएबल एनर्जी ह्याला काय करायचं? सपोर्ट करायचा. म्हणजे काय करायचं? जे आपलं नॉन रिन्युएबल एनर्जीवरनं कशावर यायचं? रिन्युएबल, जसं की असेल वाइंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल. आणि हे कुठं चालू झालेलं आहे? रोटरडॅम नेदरलँडमध्ये. आपला एक रिपोर्ट म्हणजे आपला तिथं सांगितलं की आता आपण किती रिन्युएबल एनर्जी प्रोड्यूस करतो? तर 223 गीगावॉट सध्या करतो. आपलं टार्गेट कधी आहे? नेट झिरो कार्बन इमिशनचं कधी आहे? नेट झिरो कार्बन इमिशनचं कधी आहे आपलं? 2070 आहे. आणि एनर्जीमध्ये इंडिपेंडंट होण्याचं कधीच आहे? 2047पर्यंत आहे. हे 2 टार्गेट लक्षात ठेवा. नेट झिरो कार्बन इमिशन कधी आहे? 2070 आहे. आणि एनर्जीवर इंडिपेंडंट कधी व्हायचं आहे? 2047पर्यंत व्हायचं आहे. तर आता जागतिक वर्ल्ड हायड्रोजन समिट कुठं झालेलं आहे? रोटरडॅम नेदरलँडमध्ये. कशासाठी चालू केलेलं आहे? नेदरलँड म्हणजे रिन्युएबल एनर्जीसाठी चालू केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यावर जास्त फोकस करण्यासाठी. तर आपला ऑप्शन काय? नेदरलँड. आता नेदरलँड म्हणलं की एक इथे येतं युनोचं एक अंग आहे तिथं म्हणतात. तर इंटरनॅशनल कोर्ट कुठं आहे? द हेगमध्ये. द हेग. किती न्यायाधीश असतात ह्यामध्ये? 15 न्यायाधीश असतात. त्यांचं किती वर्षाचा कार्यकाळ असतो? ते 9 वर्षाचा कार्यकाळ असतो. तर ह्याचे हेड कोण आहेत? नवाब सलाम. आणि भारताकडून कोणते न्यायाधीश आहेत? भारताकडून आहेत दलवीर भंडारी. कुठले आहेत? हरियाणाचे आहेत. दलवीर भंडारी. एवढं एक लक्षात ठेवा. हे कुठलं? नेदरलँडमधलं. 7वा प्रश्न बघा. भारतातील पहिली विस्टोडोम जंगल सफारी ट्रेन अलीकडेच कुठे सुरू झालेली आहे? आता काय केलेलं आहे? यूपीमध्ये एक ट्रेन झालेली आहे विस्टोडोम. आता हिला विस्टोडोमच का म्हणतात? विस्टोडोम म्हणजे असा कोच असतो, त्याला सगळीकडूनच कशा नसतं? ग्लास नसतं. म्हणजे ही कशात नाही, जंगलातनं जाणारी ट्रेन आहे. आणि काही करू शकतात, ज्यामध्ये बसलेले प्रवासी आहेत ना, जे बाहेरचा म्हणजे जे आपण जंगलाचा काय करू शकतात? आस्वाद घेऊ शकतात. म्हणजे सगळंच बघू शकतात. म्हणजे काय, जसं आपण म्हणजे आपल्या फोर व्हीलरमध्ये पण सफारी काढतो, जे फॉरेस्ट ऑफिसरचे असतात, ते काय करतात? जातात आणि बघतात. तसेच आता काय केलेलं आहे? 107 किलोमीटरची विस्टोडोम ट्रेन चालू केलेली आहे. किती किलोमीटर हे अंतर कव्हर करणार आहे? 107 किलोमीटर. म्हणजे काय असणार? ग्लास असणार साईडकडून, वरून साईडकडून सगळीकडून ग्लास असणार. आणि त्याच्यातनं काय करणार? बाहेरच्या दृश्य बघू शकणार. तर हे कुठं चालू केलेलं आहे? 107 किलोमीटरचे कुठं चालू केलेलं आहे? विस्टोडोम यूपी सरकारनं चालू केलेलं आहे. तर ते कोणकोणत्या प्लेसेस कव्हर करणार आहे? तर दुधवा नॅशनल पार्क हा कुठं आहे? यूपीला. त्याच्यामधनं पण जाणार आहे. बिशानपूर वाईल्ड लाईफ सेंच्युरी हे पण ते कव्हर करणार आहे. कतर्निका घाट ह्या तिन्हीमधनं जाणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात केलं म्हणलं तर बहराईच जिल्हा हा कुठला आहे? यूपीतला आहे. यूपीमध्ये जिल्हे किती आहेत? 75. एवढंच लक्षात ठेवा. विस्टोडोम कुठं केलेलं आहे? यूपीमध्ये. कोणते प्लेसेस आहेत? दुधवा आहेत, बिशानपूर आहे, कतर्निका. हे 3 काय आहेत? प्लेस ह्यामध्ये कव्हर केले जाणार आहे. किती लांबीचे आहे? 107 किलोमीटरचे आहे. आणि कोणता जिल्हा विचारला? बहराईच जिल्हा. तर हे कुठं चालू केलेलं आहे? यूपीमध्ये चालू केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच दिग्गज फुटबॉलपटू पेपेरेना यांनी वयाच्या 42 वर्षांनी निवृत्ती घोषित केली आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? आता पेपेरेना हे काय आहेत? पेपेरेना पहिली गोष्ट हे मेल आहेत. आणि हे कुठले आहेत? हे होते स्पेनचे. स्पेन असेल, त्यानंतर लिव्हरपूल असेल, हे खेळलेले आहेत. पण हे आहेत कुठले? स्पेनचे आहेत. लिव्हरपूल त्यानंतर बार्सेलोना हे क्लब करून हे खेळलेले आहेत. आणि हे कशाचे प्लेयर आहेत? फुटबॉलचे आहेत. ह्याने काय केलेलं आहे? आता संन्यास घेतलेला आहे. खेळामधनं काय घेतलेलं आहे? संन्यास घेतलेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. पेपेरेना हे कुठले आहेत? स्पेनचे आहेत. कोणकोणत्या? लिव्हरपूल आणि कोणत्या? बार्सेलोना या क्लब करून पण ते काही खेळत होते. कुठले आहेत हे? स्पेनची राजधानी काय? मॅड्रिड आहे. पोर्तुगालची काय आहे? लिस्बन आहे. लंडन इटलीची काय आहे? रोममध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे? कशाचं आहे? FAOचं हेडक्वार्टर कुठं आहे? रोममध्ये. 9वा प्रश्न बघा. अलीकडेच प्रगती, तेरातुष्क अर्पण पोर्टल आणि अनफ्रीज ॲप्लिकेशन आणि गुजरात होप्स हे काय केलेले आहेत? लॉन्च कोणी केलेले आहे? आता गुजरात CM कोण आहेत? भूपेंद्र पटेल. ह्याने काय केलेलं आहे? एक 4-5 पोर्टल चालू केलेलं आहे. पहिलं पोर्टल कोणतं आहे? प्रगती म्हणजे एखादं तर तुम्ही म्हणजे हे केलं असेल, FIR केलं असेल, त्याचे म्हणजे जांच त्याचं काय आहे? त्याच्यावर कुठपर्यंत ते शोधत आहेत ते तुम्ही काय करू शकता? प्रगतीवर तुम्ही काय करू शकता? चेक करू शकता. म्हणजे तुमचं स्टेटस चेक करू शकता तुम्ही. तुमच्या केसचं काय स्टेटस आहे? कुठपर्यंत केस गेली? हे कशावर? प्रगतीवर चालू केलेलं आहे. त्यानंतर दुसरं पोर्टल आहे तेरा तुझको अर्पण. आता काय होतं? कधी सायबर क्राईम झाले ना, तर ते काय केले जातात, म्हणजे इकॉनॉमिक लॉस होतं. जसं की पैशाचा. जर कोणाचे पैसे काढले आणि ते पोलिसांना भेटले, तर पोलिसांकडून रिफंड करण्यासाठी हे पोर्टल चालू केलेलं आहे. तेरा तुझको अर्पण. सायबर क्राईममध्ये एखाद्याचे पैसे काढले आणि ते पोलिसांना भेटले आणि पोलिसांना ते रिफंड करण्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? तेरा तुझको अर्पण.
आणि प्रगती कशासाठी? एखाद्या केसचं स्टेटस चेक करण्यासाठी, म्हणजे ती पुढे ट्रॅकिंग करण्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? प्रगती चालू केलेलं आहे. तुझको अर्पण कशासाठी केलेलं आहे? रिफंड करण्यासाठी. एखाद्या सायबर क्राईममध्ये एखाद्याचं पैसे कटलं आणि ते रिफंड करण्यासाठी चालू केलेलं आहे. आता अनफ्रेज ॲप्लिकेशन कधी कधी काय काय होतं, ज्यावेळेस सायबर क्राईम ते अटॅक ते होतो नाही एखाद्यावर, तर ते त्याचं काय केलं जातं, बँक अकाउंट काय केलं जातं, फ्रीज केलं जातं. आणि ते काय काय होतं कधी कधी लक्षात नाही राहत. त्या बँक अकाउंट अनफ्रेज करण्यासाठी काय केलं, अनफ्रेज ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. आणि आता गुजरात कॉप्स एक चालू केलेलं आहे. गुजरात कॉप्स हे कशासाठी चालू केलेलं आहे? गुजरात कॉप्स चालू केलं आहे. हे कशासाठी? ऑनलाईन FIR अपलोड करण्यासाठी असेल, त्यानंतर काय चार्जशीट अपलोड करण्यासाठी असेल. हे काय केलेलं आहे? गुजरात कॉप्स एक चालू केलेलं आहे. तर आता कोणकोणते पोर्टल? प्रगती कशासाठी? स्टेटस ट्रॅक करण्यासाठी. 13 तुझ्यावर पण कशासाठी? जे रिफंड होईल ते रिफंड वापस करण्यासाठी. अनफ्रीज, जर एखादं ॲप्लिकेशन फ्रीज केलेलं असेल तर ते ॲप्लिकेशन अनफ्रीज करण्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? अनफ्रीज ॲप्लिकेशनच चालू केलेलं आहे. आणि अजून काय? गुजरात कॉप्स कशासाठी? ऑनलाईन FIR असेल, चार्जशीट असेल, हे चालू करण्यासाठी कोणी चालू केलेलं आहे? गुजरातने केलेलं आहे. चला, एवढेच होते प्रश्न. हे काय आहेत? क्विजसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल चालू करू शकता. जी के प्लस करंट ह्याच्यावर काय येत जातील, क्विज येत जातील. चला तर मग, धन्यवाद.